नमस्कार. आज आपण बघणार आहोत क्रमांक 2 याचे विशेष गुणधर्म आणि त्याचा आपल्या आयुष्यावर होणारा प्रभाव. तर 2 नंबर हा नंबर आहे चंद्राचा आणि चंद्र असतो मनाचा कारक. त्यामुळे 2 नंबर हा आपल्या मनाला दर्शवणारा नंबर आहे, आपल्या इमोशन्सला दर्शवणारा नंबर आहे. 2 नंबर हा आपल्या मनाच्या लहरींवर काम करतो. त्यामुळेच 2 नंबरवर असलेले व्यक्ती ह्या हळव्या असलेल्या जाणवतात, एक्स्ट्रा सेन्सिटिव्ह असतात. कुठलीही गोष्ट त्यांच्या मनाला लगेच लागते. त्यामुळे 2 नंबरवाल्यांशी बोलताना वागताना आपल्याला एक्स्ट्रा काळजी ही नेहमीच घेतली पाहिजे. 2 नंबरचा एक गुणधर्म असा आहे की ते अतिशय छान प्लॅनिंग करू शकतात. जे प्लॅनिंग अँड प्लॉटिंगमध्ये 2 नंबरवाले अतिशय हुशार असतात. त्यामुळे जिथे कुठे नियोजन आहे किंवा जिथे काहीतरी मॅनेजमेंट करायची आहे, काही शेड्यूल फिक्सअप करायचं आहे, अशा ठिकाणी 2 नंबरवाली लोकं ही खूप चांगल्या पद्धतीनं स्वतःचे इम्प्रेशन जमवू शकतात. 2 नंबर हा चंद्राचा नंबर असल्यामुळे अर्थातच मनामधली स्थित्यंतरं ही खूप फास्ट होतात. कारण चंद्र हा अतिशय फास्ट आणि वेगाने फिरणारा ग्रह आहे. पृथ्वीच्या सर्वात जवळ असणाराही आहे. त्यामुळेच आपण बघतो की भरती ओहोटी येते म्हणजे पौर्णिमा अमावस्या, तर ह्यावेळी लोकांच्या मनावर काही ना काहीतरी परिणाम होतो. अशावेळी ही लोकं कारण नसतानाही कुठेतरी सेन्सिटिव्ह झालेली दिसतात, हळवी झालेली दिसतात. चंद्राचा स्पीड खूप जास्त असल्यामुळे अर्थातच 2 नंबरच्या लोकांमध्ये चंचलताही दिसते. त्यामुळं त्यांच्या मनामधली जी स्थित्यंतरं जी आहेत ती अतिशय वेगाने होतात. म्हणजे आज जर त्यांना एका विशिष्ट स्तरावर तुम्ही बघितलं, लगेच पुढच्या 2-3 दिवसामध्ये ते कदाचित दुसऱ्या स्तरावर तुम्हाला दिसू शकते. त्यांना भावनेला महत्त्व द्यायला खूप आवडतं. दे बिलीव्ह इन एक्सप्रेशन्स. पण गंमत अशी आहे की समोरच्याने एक्सप्रेस केलेलं त्यांना हवं असतं, पण स्वतः मात्र ते एक्सप्रेस करत नाहीत. होय, ज्यांच्यावर 2 नंबरचा प्रभाव जास्त आहे किंवा ज्यांच्या अंककुंडलीमध्ये 2 जास्त वेळा येतो, ते लोक ओपन अप अजिबात होत नाहीत. त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे हे जाणून घेणं एक फार मोठं चॅलेंज असतं. आणि विशेष करून जर लहान मुलं जर 2 नंबरवर असतील किंवा 2चा जास्त प्रभाव असेल, तर ती मनातल्या मनात खूप कुढतात, खूप गोष्टी मनाला लावून घेतात आणि आईवडिलांना कळत पण नाही की आपला मुलगा ह्या गोष्टींवरनं कुठेतरी अपसेट आहे, डिस्टर्ब आहे. आणि अक्षरशः कित्येक वर्षानुवर्षे ती मुलं असे झालेले हर्ट, अशा वेदना, असं पेन मनात साठत राहतात. त्यामुळेच 2 नंबरवाल्यांना व्हेंट आऊट करायला लावणं हे अतिशय गरजेचं असतं. कारण त्यांच्या मनात एखादी गोष्ट हर्ट झाली की ते एक्सप्रेसही करत नाहीत, कोणाला बोलूनही दाखवत नाहीत आणि आतल्या आत कोळत राहतात. हा त्यांचा एक स्थायी भाव असतो. 2 नंबरवाले सेन्सिटिव्ह खूप असतात. म्हणजेच त्यांचा ऑरा हा खूप सेन्सिटिव्ह असतो. म्हणजे कुठल्याही चांगल्या वातावरणात ते गेले की तिथली चांगली ऊर्जा ते लगेच ॲडॉप्ट करतात. बट ॲट द सेम टाईम ते चुकीच्या वातावरणात गेले, तिथलीसुद्धा नकारात्मक ऊर्जा ते लगेच ॲडॉप्ट करतात. त्यामुळेच 2 नंबरच्या व्यक्ती ह्या फार इझिली कॅरीड अवे होतात. म्हणजे जर त्यांना तुम्ही मॅनिप्युलेशन करायचं ठरवलं, तो 2 नंबरवाले फार लवकर मॅनिप्युलेट होतात. त्यामुळेच जे लोक 2 नंबरवर आहेत त्यांनी खूप काळजी घेतली पाहिजे की भावनेच्या आहारी अजिबात जायचं नाही. कोणी आपल्याला काही सांगतोय, असं कर, तसं कर, हे चांगलं, हे वाईट, म्हणेल तसं लगेच ऐकणं हे कदाचित तुमच्यासाठी नुकसानदायी पण असू शकतं. त्यामुळे भावनेंना जरा आवर घालणं हे 2 नंबरवाल्यांसाठी सर्वात पहिलं काम आहे. दुसरी गोष्ट, 2 नंबरवाल्यांना एक विशेष वरदानसुद्धा आहे, ते म्हणजे इंट्युशनचं. यस, मनाचा कारक असल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टीचं इंट्युशन हे
पटकन होतं. म्हणजे भविष्यात होणाऱ्या घटना किंवा कुठल्या व्यक्तीचं पुढे भविष्यात जाऊन कशा पद्धतीनं काही बदल घडेल किंवा ती आपल्यासाठी चांगली असेल का वाईट असेल हे त्यांना खूप लवकर कळतं. त्यामुळे 2 नंबरवाल्यांनी त्यांच्या इंट्युटिव्ह पॉवरचा योग्य पद्धतीनं जर आयुष्यात उपयोग करून घेतला तर त्यांना त्यांच्या क्षेत्रात नक्कीच यश मिळण्यात मदत होऊ शकते. 2 नंबरवाले कुठल्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतात तर जिथे जिथे स्पीड हवा आहे, जिथे तुम्हाला बदल हवा आहे, क्रिएटिव्हिटी हवी आहे, काहीतरी नवीनसारखं करायचं आहे, काहीतरी प्लॅनिंगसारखं चालू आहे किंवा ॲट द सेम जिथे जलतत्व आहे, लिक्विड फॉर्म्स जिथे आहेत, लिक्विड स्वरूपाचं मटेरियल जिथे जिथे आहे, अशा ठिकाणी 2 नंबरवाले खूप चांगल्या पद्धतीने यश मिळवू शकतात. 2 नंबरवाल्यांनी राजकारणापासून चारात लांब राहिलेलंच बरं. कारण त्यांना जरी इंट्युशन पॉवर असली, प्लॅनिंग, प्लॉटिंग, नियोजनाचा जरी त्यांच्याकडे तो विशेष गुणधर्म असला तरीसुद्धा ते भावनेच्या आहारी लवकर जातात. त्यामुळेच त्या लोकांनी राजकारणापासून थोडंसं लांब राहिलेलं उत्तम. त्याचबरोबर आवश्यकतेपेक्षा जास्त मोठ्या इन्व्हेस्टमेंट करणं, रिस्क घेणं हे 2 नंबरवाल्यांचं काम नाही. 2 नंबरवाल्यांनी कधी मोठ्या रिस्क घेऊ नयेत. कारण रिस्क घेताना तुम्ही भावनेच्या भरात घेताल, परंतु त्याच्यानंतर ज्यावेळी त्याचे काही पडसाद उमट्या लागतील ते सहन करण्याची क्षमता 2 नंबरवाल्यामध्ये जरा कमी असते. कारण हळवे असतात ना, मन पटकन अपसेट होतं, मन पटकन डिस्टर्ब होतं. 2 नंबरवाल्यांना स्पिरिच्युअल ब्लेसिंग्स लवकर मिळू शकतात. कारण एनर्जीशी ते पटकन कनेक्ट होतात. त्यामुळं त्या लोकांनी जर मेडिटेशन करायचं ठरवलं, आध्यात्मिक साधना करायची ठरवली तर खूप सुंदर पद्धतीने ते साधना करू शकतात आणि त्याचा त्यांना खूप चांगला उपयोगसुद्धा होऊ शकतो. 2 नंबरवाल्यांचे मित्र नंबर अर्थात 1 सन आणि मून, सोल आणि माइंड. त्याचबरोबर 3 नंबरही सपोर्टिव्ह असतो, 5 नंबरही असतो. पण 2 नंबरवाले विशेष करून लांब राहायचे ते 8 नंबरवाल्यांपासून. कारण 2 हा जलतत्वाचा नंबर आहे, 8 हा लोहतत्वाचा नंबर आहे. एकमेकांच्या अगेन्स्ट ही तत्व असल्यामुळे दोघांपैकी एकाचं किंवा बरेचदा दोघांचंही नुकसान होतं, एक स्टॅग्नन्सी येते. त्यामुळे 2 आणि 8 हे नंबर एकत्रितपणे ग्रो होण्यासाठी जास्त ऑब्स्टॅकल्स येतात. त्याचबरोबर 4 नंबरवाल्यांपासून सुद्धा 2 नंबरवाल्यांनी थोडंसं सावध राहिलेलं बरं. बाकी इतर नंबरबरोबर कनेक्ट होण्यात काही अडचण नाही आहे. 7 नंबरवाल्यांबरोबर जर तुम्ही कनेक्टेड असाल परिवारामध्ये तर भावना सांभाळणं खूप गरजेचं आहे. कारण 7 नंबरवाले इमोशनल असतात, 2 नंबरवाले तुम्ही लोक तर ऑलरेडी आहातच आणि दोन्ही व्यक्ती हे ज्या भावनेमध्येच जर खूप वाहत गेले तर ऑब्व्हियसली कुठेतरी ते संतुलन डिस्टर्ब होईल. त्यामुळं 2 नंबरवाले आपल्या इमोशन्सवर काम करणं गरजेचं आहे. 2 नंबरवाल्यांसाठी रत्न म्हणजे मोती आणि ते घालायचं असतं आपल्या करंगळीमध्ये, स्मॉल फिंगर. ते घालताना सुद्धा अर्थातच तुम्ही तज्ज्ञांचं मार्गदर्शन हे नक्कीच घ्यायचं आहे. कारण ऑलरेडी तुम्ही इमोशनल असाल आणि त्याच्यात तुम्ही जर मोती घातला तर तुमची इमोशन्स लेवल अजून वाढू शकते आणि ते तुमच्यासाठी कदाचित त्रासदायक ठरू शकतं. हां, जे लोक इमोशनमध्ये खूप कमी पडत आहेत किंवा ज्यांच्याकडे इमोशनलनेस ऑलरेडी कमी आहे अशा लोकांना आपण मोती जर घालायला लावला तर कुठेतरी त्यांचं जे भावना ड्राय झालेल्या आहेत किंवा आपण म्हणतो ना ही व्यक्ती भावना शून्य झालेली आहे किंवा कुठेतरी नात्यांमध्ये कोरडेपणा आलेला आहे, भावना संपलेलाच आहेत, अशा ठिकाणी तुम्ही मोती जर घातला तर नक्कीच त्या कुठेतरी संपलेल्या, विरस झालेल्या भावना कुठेतरी पुन्हा एकदा रिक्रिएट होण्यास नक्कीच मदत मिळू शकते. 2 नंबरवाल्यांनी सोमवारचा दिवस महादेवाची उपासना, पांढरे वस्त्र जसं परिधान करायचे, पांढऱ्या अन्नपदार्थ खायचे किंवा पांढऱ्या गोष्टींचं दान करायचं आणि सोमवारी महादेवाची उपासना, महादेवाचं दर्शन ह्या गोष्टी केल्या तर 2 नंबरवाल्यांना नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकतो. धन्यवाद.